नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. कोल्हापुरातून एक अपडेट बातमी आलेली आहे. ती म्हणजे माजी नगरसेवक अशोक जाधव यांचा काँग्रेसला रामराम, शिंदे सेनेमध्ये प्रवेश. काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी आज शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. अशोक जाधव हे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक होते. 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकावेळी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. यापूर्वी ते उपमहापौर पदासाठी काँग्रेसमध्ये आग्रही होते, मात्र त्यांना त्यावेळी संधी मिळाली नाही. तेव्हापासून काँग्रेसवर माजी नगरसेवक अशोक जाधव यांची नाराजी होती. अशोक जाधव यांना यापूर्वी काँग्रेसने 3 वेळा संधी दिली होती. 2000 साली प्रभाग क्रमांक 3 मधून त्यांनी निवडणूक लढवलेली होती. त्यावेळी देखील ते काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यानंतर 2005 मध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील ते विजयी झाले होते. त्यानंतर 2015 मध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून अशोक जाधव यांनी निवडणूक लढवली. यावेळी देखील काँग्रेसच्या हात या चिन्हावर ते निवडून आले होते. गेली 30 वर्षांहून अधिक काळ ते काँग्रेसमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या गटात कार्यरत होते. यावेळी देखील अशोक जाधव हे प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र यावेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आल्याने नाराज झालेल्या अशोक जाधव यांनी शिंदे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. आज दुपारी त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय कार्यालयात आमदार क्षीरसागर यांची भेट घेऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर अशोक जाधव यांच्या पत्नी गीता अशोक जाधव यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार गीता अशोक जाधव या प्रभाग क्रमांक 1 मधून ओबीसी प्रवर्गातून लढणार आहेत. मात्र अशोक जाधव यांच्या शिंदे शिवसेना पक्ष प्रवेशामुळे कसबा बावड्यात एक संघ असलेल्या काँग्रेसमध्ये खिंडार पडलं असल्याचंही मानलं जात आहे. त्याशिवाय महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक जाधव यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कसबा बावड्यातील आणखी एक माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. या माजी नगरसेवकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कसबा बावड्यातील आणखी एक माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळं आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असलेला कसबा बावड्यातच आमदार सतेज पाटील यांचे माजी नगरसेवक हे शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले जात आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अधिक अपडेटसह पाहत राहा सकलम मीडिया. धन्यवाद.